आवाज येतोय ना माझा? पहिलं प्रकरण आपण पाहिलेलं होतं व्यावहारिक मराठी स्वरूप आणि भूमिका. तर आता आपलं जे दुसरं प्रकरण आहे ते आहे भाषिक संवाद व्यवहाराची मूलतत्वे. याच्यामध्ये प्रामुख्यानं आपणाला संवाद म्हणजे काय हा पहिला आपला मुद्दा असणार आहे. तर आपण नेहमीच भाषेचा उपयोग व्यवहारामध्ये आपले दैनंदिन व्यवहार पार पाडत असताना करत असतो. आपण दैनंदिन व्यवहार करत असताना बऱ्याच वेळा वेगवेगळ्या लोकांशी भाषिक संवाद साधत असतो. तर संवाद म्हणजे नेमकं काय हा आपला पहिला मुद्दा या पाठामध्ये असणार आहे. तर संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे विविध प्रकारचे विचार, माहिती, कल्पना, भावना किंवा जाणीवांचे आदान प्रदान, त्याला आपण संवाद असं म्हणत असतो है ना. म्हणजे आपल्यासोबत आपल्या संपर्कात आलेल्या इतर अनेक व्यक्तींसोबत आपण भाषेच्या माध्यमामधून काहीतरी बोलत असतो. आपले विचार असतील, आपल्याकडे असलेली माहिती असेल, आपल्या कल्पना असतील किंवा आपल्या भावना असतील, त्या आपण त्यांच्या पुढे व्यक्त करत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं माहिती, कल्पना, विचार, भावना किंवा जाणीवांचं आदान प्रदान म्हणजेच काय आहे? संवाद आहे. संवाद म्हणजे आदान प्रदानाची अनुरूप माध्यमांद्वारे आपले म्हणणे पोचविण्याची कला, शास्त्र व कौशल्य आहे. ठीक आहे. म्हणजेच संवाद म्हणजे काय आहे? तर आपण आपल्याकडे असलेलं जे काही महत्त्वपूर्ण विचार असतील, कल्पना असतील किंवा अजून जी काही माहिती असेल ती दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं. आणि हे पोचविण्यासाठी आता अर्थातच हे चांगल्या पद्धतीनं पोचलं पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या असतील, क्लुप्त्या असतील, त्यांचा उपयोग आपण त्या ठिकाणी करत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपलं म्हणणं, आपले विचार किंवा आपल्या भावना इतर व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे एकतर कला पण असते, कारण प्रत्येकालाच हे साध्य होतं असं नाही आहे ना. काही लोक खूप हुशार असतात, परंतु त्यांना आपले विचार किंवा आपल्याकडे असलेली जी माहिती आहे ती इतरांपर्यंत पोहोचवण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात आहे ना. म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी ती माहिती इतरांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आहे ती त्यांना पोहोचवता येत नाही. म्हणजेच काय आहे? तर आपल्याकडची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही एक कला सुद्धा आहे. कारण काही लोकांना ते अतिशय चांगल्या पद्धतीनं साध्य होतं. अगदी हसत खेळत ती आपल्याकडची माहिती दुसऱ्यांच्या पर्यंत पोहोचवू शकतात. मात्र काही लोकांना खूप सारं ज्ञान असून सुद्धा ते इतरांपर्यंत पोहोचवता येत नाही. ज्या पद्धतीनं आपलं म्हणणं किंवा आपले विचार, भावना, कल्पना इतरांपर्यंत पोहोचवता येणं हे कला आहे, त्याच पद्धतीनं ते एक शास्त्र सुद्धा आहे. म्हणजे जर एक शास्त्र म्हणून आपण या संवाद व्यवहाराचा अभ्यास केला तर एखादी माहिती आपण कशा पद्धतीने इतर लोकांपर्यंत पोहोचविली पाहिजे जेणेकरून अतिशय प्रभावी पद्धतीनं आपली माहिती त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येईल, याचं एक शास्त्र सुद्धा आहे. त्याला आपण संवाद शास्त्र असं म्हणतो आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ते शास्त्र सुद्धा आहे आणि कौशल्य सुद्धा आहे. या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांचा आपण कौशल्य आपण आत्मसात करत असतो आणि त्याचा व्यावहारिक जीवनामध्ये उपयोग करत असतो. अशाच पद्धतीनं संवाद हे एक कौशल्य सुद्धा आहे. काही लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांशी संवाद साधत असतात, अगदी हसत खेळत, नकळतपणे म्हणजे अगदी अनोळखी व्यक्ती असेल तरी त्याच्यासोबतही ते अतिशय आत्मविश्वासानं त्यांच्याशी संवाद साधत असतात. काही लोकांमध्ये मात्र आत्मविश्वासाचा अभाव असेल तर त्यांच्याकडे खूप सारं सांगायचं असते, परंतु ते त्यांना त्या ठिकाणी मांडता येत नाही किंवा इतर लोकांपुढे सांगता येत नाही. ठीक आहे. आणि म्हणून हे एक कौशल्य सुद्धा आहे, शास्त्र सुद्धा आहे आणि कला सुद्धा आहे. तर संवाद म्हणजे नेमकं काय आहे? तर बोलणे, लिहिणे, भाषण अथवा संभाषण या 4 माध्यमामधून आपल्याला प्रामुख्यानं संवाद साधता येत असतो. ठीक आहे. आपण आपल्या समोर असलेला जो कोणी व्यक्ती असेल त्यांच्यासोबत भाषेच्या माध्यमामधून बोलून त्यांच्याशी संवाद साधू शकतो. किंवा समजा जर काही कारणास्तव आपल्याला बोलता येत नसेल, म्हणजे समजा आपण एखाद्या ग्रंथालयामध्ये बसलेलो असो आणि तिथे ग्रंथपाल असतील तर ते आपल्याला बोलण्यास मनाई करतात आहे ना. अशा वेळेस आपल्याला जे काही म्हणायचं असेल ते न बोलता एखाद्या कागदावरती लिहून सुद्धा आपण आपल्या मित्रापर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजेच काय? लिहिण्याच्या माध्यमामधून सुद्धा आपल्याला संवाद साधता येतो. ठीक आहे. बोलणे असेल, लिहिणे असेल, भाषण असेल अथवा संभाषण असेल, या
चारही प्रक्रियांमधून आपणाला संवाद साधता येतो. मात्र संवाद पूर्ण होण्यासाठी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी घडणं आवश्यक असते, ती म्हणजे काय तर समोरच्या ज्या व्यक्तीसोबत आपण संवाद साधू इच्छितो त्याच्याकडून आपणाला प्रतिसाद मिळणं. लक्षात आलं? म्हणजे प्रतिसाद लाभल्याशिवाय संवाद साधला गेला असं आपणाला म्हणता येत नाही. म्हणजेच मी आता या ठिकाणी तुमच्यासोबत संवाद साधतो आहे ना? मला जे काही विचार आहेत, माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोचवावयाची आहे. आता ती तुमच्यापर्यंत नीट पोचते आहे की नाही हे मी अधूनमधून जाणून घेतो आहे ना? माझा आवाज येतो आहे का असं म्हटल्यानंतर तुम्ही हो म्हटलं. हो म्हटलं म्हणजेच काय, तुम्ही मला प्रतिसाद दिला. ठीक आहे. म्हणजेच मी जे काही सांगतो आहे ते तुम्ही ऐकत आहात किंवा ते तुम्हाला ऐकायला येत आहे, समजत आहे, ते मला समजते आहे आणि आपली संवाद प्रक्रिया पूर्ण होते आहे. मात्र जर मला प्रतिसादच मिळाला नाही, तुमच्यापैकी कोणीच काहीच बोलले नाही, तर मग मी जे काही तुमच्या पुढे मांडतो आहे, तुमच्याजवळ सांगतो आहे ते तुमच्यापर्यंत खरोखर पोचते आहे की नाही अशी शंका माझ्या मनामध्ये निर्माण होईल आहे ना. आणि त्याच्यामुळे मग अशा वेळेस आपला संवाद साधला गेला किंवा आपली जी संवाद प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली असं आपणाला म्हणता येत नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी एक किंवा दोन म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये संवादाची जी प्रक्रिया असते ती होत असते. संवाद प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आपणाला भाषा किंवा अजून इतर कुठल्या तरी माध्यमाचा उपयोग करावा लागत असतो. भाषा अर्थातच प्रत्यक्ष बोलण्यामधून सुद्धा उपयोगात आणली जाते किंवा ती लिहिण्यामधून सुद्धा उपयोगात आणली जाऊ शकते. तर एकतर बोलण्यामधून किंवा लिहिण्यामधून आपणाला अशा पद्धतीचा भाषिक संवाद साधता येऊ शकतो. केवळ भाषेच्या माध्यमामधूनच संवाद साधता येतो असंही नाही. त्या व्यतिरिक्तही अजून इतर अनेक माध्यमे आहेत की ज्यांच्या माध्यमामधून आपल्याला संवाद साधता येऊ शकतो. म्हणजेच समजा जर काही आपण संकेत ठरवलेले असतील, काही चित्र ठरवलेले असतील, त्या चित्रांच्या माध्यमामधून सुद्धा आपल्याला संवाद साधता येऊ शकतो. ठीक आहे. मात्र त्याच्यासाठी दोघेही जे संवाद साधणारे आहेत मग ते त्या माध्यमाशी अतिशय चांगल्या पद्धतीनं परिचित असणं अतिशय आवश्यक असते. ठीक आहे. तर संवाद म्हणजे काय तर बोलणे, लिहिणे, भाषण अथवा संभाषण काहीही असो, त्याला प्रतिसाद लाभल्याशिवाय संवाद साधला गेला असे म्हणता येत नाही. त्या पुढे जाऊन एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की संवादात मने जुळावे लागतात. ठीक आहे. म्हणजेच संवादात मने जुळावे लागतात, त्यामुळेच संवाद साधण्याच्या या प्रक्रियेला मनाच्या व्यवस्थापनाचे शास्त्र असेही म्हटले जाते. मन जुळावी लागतात म्हणजेच काय, मी जे काही तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घेणं आणि जे काही मी सांगतो आहे ते समजून घेणं अतिशय आवश्यक असते. आणि अशा वेळेस आपली जी अवधानावस्था असते ती महत्वाची असते. समजा जर तुमची मनस्थिती चांगली नसेल किंवा मी काहीतरीच वेगळंच सांगतो आहे ते काही महत्वाचं नाही, अशा प्रकारची जर तुमची मनस्थिती त्यावेळेस तयार झालेली असेल तर तुम्ही माझ्या म्हणण्याकडे हवं तसं लक्ष देणार नाही आणि त्यामुळे मग आपल्यामध्ये साधला जाणारा जो संवाद आहे तो संवाद तेवढा प्रभावी असणार नाही किंवा ती जी प्रक्रिया आहे ती कदाचित पूर्ण होणार नाही. आणि म्हणून संवाद साधण्यासाठी दोन संवाद साधणाऱ्या व्यक्तींची जी मने आहेत ती जुळणं अतिशय आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगितलं जाते आहे. ठीक आहे. पुढे आपण पाहूया, आपल्या मनातील आशय दुसऱ्यापर्यंत पोचविण्याचे व दुसऱ्याचे म्हणणे देखील समजून घेता येण्याची कला, शास्त्र व कौशल्य म्हणजेच संवाद होय. ठीक आहे. तर संवाद म्हणजे काय तर आपल्या मनातील आशय दुसऱ्यापर्यंत पोचविण्याचे व दुसऱ्याचे म्हणणे देखील समजून घेता येण्याची कला, शास्त्र व कौशल्य म्हणजेच काय, संवाद होय. ठीक आहे. अर्थातच या ठिकाणी दोन व्यक्ती असतील किंवा एकापेक्षा अधिक व्यक्ती सुद्धा असू शकतील. मग यापैकी कोणीतरी एक व्यक्ती इतर लोकांशी संवाद साधतो आहे, म्हणजेच आपल्या मनामधील ज्या काही भावना आहेत, विचार आहे, माहिती आहे, त्याचं जे काही म्हणणं असेल तो इतरांपुढे मांडतो आहे. ते आधी आपण समजून घेणं आणि त्यानंतर मग त्याला प्रतिक्रिया स्वरूप काहीतरी प्रतिसाद देणं, अशा पद्धतीची जेव्हा प्रक्रिया पूर्ण होते आहे तेव्हा या सर्वांमध्ये संवाद घडला असं आपल्याला म्हणता येते आहे. पुढे पहा, संवाद घडण्याकरिता केवळ भाषेद्वारे काय म्हटले गेले आहे एवढे समजून उपयोगाचे नाही, तर ते व्यवस्थित श्रवण होणे, ऐकले जाणे व त्यातून शिकले जाणे
ते आत्मसात होणे देखील आवश्यक आहे, असं जे कृष्णमूर्ती यांचं एक विधान आहे ना. म्हणजे संवाद घडण्याकरता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती कोणती आहे? एकतर संवाद साधण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी माध्यमाचा उपयोग करावा लागेल. आता हे माध्यम भाषा असू शकेल, आहे ना. भाषेच्या माध्यमामधून आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येतो. आता संवाद साधण्यासाठी काय म्हटलेलं आहे? संवाद घडण्याकरिता केवळ भाषेद्वारे काय म्हटले गेले आहे एवढे समजून उपयोगाचे नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट तर काय आहे की आपण जे काही म्हणतो आहेत, म्हणजे दोन व्यक्तींमध्ये संवाद साधत असताना एका व्यक्तीचं जे म्हणणं आहे ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं सगळ्यात महत्वाचं आहे ना. समजा मी या ठिकाणी बोलतो आहे, परंतु माझं म्हणणं किंवा माझं बोलणं तुमच्या कानापर्यंत पोहोचलंच नाही, मधातच कुठेतरी अडथळा निर्माण झाला, तर आपली संवाद प्रक्रिया पूर्ण होईल का? नाही होणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल? मी जे काही बोलतो आहे, जे काही सांगतो आहे ते तुमच्या कानापर्यंत पोहोचणं, आहे ना. मध्यंतरी जर काही अडथळे असतील, म्हणजे समजा मी बोलत असताना आजूबाजूला गोंगाट असेल, एखाद्या लाऊडस्पीकरवरती खूप मोठ्या मोठ्या आवाजांमध्ये गाणे वाजत असतील, किंवा साईडला बाजार भरलेला असेल, तिकडे वाहनांची वर्दळ असेल, त्यांचे पोंगे वाजत असतील, तर अशा वेळेस मी जे काही बोलतो आहे ते स्पष्टपणे तुमच्या कानापर्यंत पोहोचणार नाही, तुम्हाला नीट ऐकू येणार नाही, आणि त्यामुळे मला काय नेमकं म्हणायचं होतं हे तुम्हाला कदाचित समजू शकणार नाही. किंवा मी ज्या ठिकाणी बोलतो आहे त्या ठिकाणी आणि तुमच्या मध्यंतरी काहीतरी अडथळा असेल, भिंत वगैरे असेल, तर माझं जे बोलणं आहे ते स्पष्टपणे तुमच्या कानापर्यंत पोहोचणार नाही, आणि त्यामुळे मग आपल्यामधली जी संवाद प्रक्रिया आहे ती कुठेतरी खंडित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट संवाद प्रक्रियेमध्ये कोणती आहे? तर एका व्यक्तीनं ज्या माध्यमाचा उपयोग करून ही संवाद प्रक्रिया सुरू केलेली आहे ते माध्यम आपल्यापर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक आहे. मी जर शब्दांचा उपयोग करून किंवा भाषेचा उपयोग करून तुमच्याशी संवाद साधतो आहे, तर मी उच्चारलेले जे शब्द आहेत, माझा जो आवाज आहे तो तुमच्या कानापर्यंत स्पष्टपणे पोहोचणं हे एक अगदी म्हणजे अतिशय महत्वाचं असं घटक त्या ठिकाणी या संवादासाठी राहील. त्याच्यानंतर मी जे शब्द उच्चारतो आहे ते सगळे शब्द तुमच्या ओळखीचे असणं अतिशय आवश्यक आहे ना. म्हणजे मी जी काही भाषा वापरतो आहे ती भाषा आता कोणती आहे? मराठी भाषा आहे ना. आणि मराठी भाषा तुम्हाला सुद्धा परिचित आहे, आणि त्याच्यामुळे मी कोणते शब्द उच्चारतो, त्या ध्वनींचा अर्थ काय आहे याची उकल तुम्हाला करता येते आहे, किंवा याची फोड तुम्हाला करता येते आहे. परंतु समजा जर मी तुमच्या परिचयाच्या नसलेल्या भाषेमधून जर बोलत असेल, तर मी जे काही ध्वनी समुच्चय त्या ठिकाणी उच्चारणार आहे ते तुमच्या ओळखीचे नसतील किंवा परिचयाचे नसतील, तर माझं म्हणणं तुमच्या कानापर्यंत जरी आवाजाच्या माध्यमामधून पोहोचलं तरी त्याची उकल तुम्हाला करता येणार नाही, त्याचा अर्थ तुम्हाला लागणार नाही, आहे ना. आणि म्हणूनच संवाद प्रक्रिया त्या ठिकाणी घडेल का? नाही घडणार. म्हणून त्यासाठी सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट कोणती असणार आहे? तर मी जे काही माध्यम त्या ठिकाणी निवडलेलं आहे संवादासाठी, ते माध्यम तुमच्या सुद्धा ओळखीचं असणं अतिशय आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं तुमच्या ते कानापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की जे काही माध्यम मी त्या ठिकाणी उपयोगात आणलेलं आहे ते तुमच्या ओळखीचं असलं पाहिजे. ते माध्यम जर भाषा असेल तर ती भाषा तुम्हाला सुद्धा येत असली पाहिजे किंवा माहिती असली पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा महत्वाची गोष्ट अशी की तुम्हाला ती भाषा सुद्धा माहिती आहे, माझं बोलणं सुद्धा तुमच्यापर्यंत ऐकायला येते आहे, मात्र तुमच्या मनामध्ये त्या भाषेचा अर्थ जर लावला गेला नाही, म्हणजे तुम्ही जर ती समजूनच घेतली नाही किंवा तुम्हाला त्याकडे लक्षच द्यावयाचं नसेल, ठीक आहे, म्हणजे तुम्ही ते व्यवस्थित ऐकणं आणि त्याचा अर्थ लावणं आणि त्यामधून मला जे काही म्हणावयाचं आहे ते समजून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. तुमची जर या ठिकाणी संवाद साधण्याची इच्छा नसेल किंवा तुमची कुठली तरी वेगळीच मानसिकता निर्माण त्या ठिकाणी झालेली असेल, म्हणजे तुमच्या जवळचा एखादा व्यक्ती आहे, त्याच्यावरती काहीतरी संकट ओढवलेलं आहे किंवा तो कुठल्या तरी संकटात आहे आणि त्यामुळे सकाळपासून त्याचे 10 वेळा तुमच्याकडे फोन येऊन गेलेले आहेत, तो मदतीसाठी तुम्हाला विनंती करतो आहे, मात्र तुम्ही त्याला मदत करू शकत नाही आणि त्यामुळे तुमची मनस्थिती कुठेतरी
खराब झालेली आहे. अशा वेळेस मी कितीही प्रयत्न करून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तर तुमची मनस्थिती जर त्यावेळेस व्यवस्थित नसेल, तर कदाचित तुम्ही मला जे काही सांगावयाचं आहे, मला जे काही म्हणावयाचं आहे, ते कदाचित चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकणार काय. आणि म्हणून जे काही समजा जर तुम्हाला त्या व्यक्तीशी संवाद साधावयाचा असेल, तर समोरचा व्यक्ती जे काही या ठिकाणी तो बोलतो आहे, त्यानं जे काही शब्दप्रयोग या ठिकाणी उच्चारलेले असतील ते समजून घेणं आणि ते आपण आत्मसात करून म्हणजे तो नेमकं त्याच्या माध्यमामधून आपल्याला काय सांगू इच्छितो आहे ते समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे संवाद घडण्याकरिता केवळ भाषेद्वारे काय म्हटले गेले आहे एवढं समजून उपयोगाचे नाही, तर ते व्यवस्थित श्रवण होणे म्हणजेच काय, ऐकले जाणे व त्यातून शिकले जाणे. हे शिकले जाणे म्हणजेच ते आत्मसात होणे देखील आवश्यक आहे, असं जे कृष्णमूर्ती यांनी संवाद प्रक्रियेच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे ते सुद्धा अगदी तंतोतंत या ठिकाणी लागू पडणार आहे. नंतर पुढे जाऊया आपण. एवढं समजलं ना तुम्हाला? येस सर. हा, त्यानंतर आपण पुढे पाहूया. संवाद घडण्याकरिता केवळ भाषेद्वारे काय म्हटले गेले आहे एवढे समजून उपयोगाचे नाही, तर ते व्यवस्थित श्रवण होणे, ऐकले जाणे व त्यातून शिकले जाणे, ते आत्मसात होणे देखील आवश्यक आहे. मी तुम्हाला या अवतरणाचा अतिशय विस्तृत असं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याची फोड सुद्धा तुम्हाला करून सांगितलेली आहे. इथे एक रिसिव्हर आहे आणि एक सेंडर आहे. सेंडर म्हणजेच कोण, जो तुमच्याशी संवाद साधू इच्छितो, जो वेगवेगळ्या प्रकारचे भाषिक संकेत तुमच्यापर्यंत मेसेजच्या माध्यमामधून किंवा मीडियमच्या माध्यमामधून तुमच्याकडे पोहोचवत असतो. मेसेज म्हणजेच काय, संदेश. इथे आपण एक चित्र पाहत असाल, स्क्रीन दिसते का ग? सर दिसते सर. हो, आता माऊस ज्या ठिकाणी आहे, कर्सर त्या ठिकाणी आपण पाहतो आहे सेंडर लिहिलेला आहे. सेंडर म्हणजेच कोण, पाठविणारा है ना. तो काय पाठवतो आहे, संदेश पाठवतो आहे, मेसेज आहे ना. आणि कशाच्या माध्यमामधून पाठवतो आहे, आता या ठिकाणी भाषेच्या माध्यमामधून म्हणा. समजा जर ऐकणारी जी व्यक्ती आहे किंवा रिसिव्हर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्याच्यासोबत त्याचा संवाद सुरू आहे, तो जर खूप दूर असेल तर हा मेसेज किंवा हा संदेश तो कदाचित व्हॉट्सअपच्या माध्यमामधून पाठवू शकेल, एखाद्या चिठ्ठीच्या माध्यमामधून पाठवू शकेल किंवा एखाद्या पत्राच्या माध्यमामधून सुद्धा पाठवू शकेल, व्हॉट्सअपच्या माध्यमामधून पाठवू शकेल, कुठल्याही माध्यमाचा तो उपयोग करू शकेल. मात्र हा जो संदेश आहे, हा संदेश त्यानं भाषेच्या माध्यमामधूनच त्या ठिकाणी पाठवलेला असणार आहे आणि त्यामुळे ती भाषा या रिसिव्हरला म्हणजेच तो संदेश ग्रहण करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा माहिती असणं अतिशय आवश्यक असणार आहे. मग हा सेंडर काय करतो आहे, पाठवणारा जो व्यक्ती आहे तो काय करतो, त्याला जे काही म्हणणं आहे त्याचं ते म्हणणं एका विशिष्ट भाषेमध्ये तो मांडतो आहे आणि तो संदेश तो आपल्या म्हणजे ज्याच्यापर्यंत पोचवावयाचा आहे त्याच्याकडे पाठवतो आहे. त्यानंतर हा जो घेणारा आहे किंवा ग्राहक आहे, हा काय करेल, तो संदेश स्वीकारेल आणि स्वीकारल्यानंतर तो काय करेल, त्या संदेशाचा अर्थ लावेल है ना. म्हणजे याच्या हा जो संदेश पाठविण्यात आलेला आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे, हा जोपर्यंत या ग्राहकाला उलगडणार नाही तोपर्यंत हा या सेंडरला फीडबॅक देणार नाही किंवा प्रतिसाद देणार नाही है ना. आणि त्यामुळे संवाद प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून मग हा संदेश मिळाल्यानंतर याच्या मेंदूमध्ये कोणती प्रक्रिया होईल, आलेल्या संदेशाची उकल करणे, आलेला जो संदेश आहे त्याची फोड करून जो संदेश पाठवणारा आहे त्याला नेमकं काय म्हणावयाचं आहे ते तो लक्षात घेईल आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं बरोबर आहे की नाही आहे याचा प्रतिसाद तो फीडबॅकच्या माध्यमामधून तो या पाठवणाऱ्याकडे परत पाठवेल. आणि हा जो फीडबॅक आहे, हा फीडबॅक जेव्हा या सेंडरकडे पुन्हा प्राप्त होईल, म्हणजेच पाठवणाऱ्याकडे पुन्हा प्राप्त होईल, तेव्हा खऱ्या अर्थानं हा जो संवाद आहे हा संवाद घडला किंवा पूर्ण झाला असं आपल्याला म्हणता येईल. लक्षात आलं? मगाशी मी जी प्रक्रिया तुम्हाला सांगितली की एक जण संदेश पाठवणारा आहे, तर ही जी संदेश प्रक्रिया आहे किंवा ही जी संवाद प्रक्रिया आहे, ही संवाद प्रक्रिया समजली आहे का आपल्याला?
कशा पद्धतीनं संवाद नेमका हो सर. घडत असतो आणि ती प्रक्रिया पूर्ण झाली असं आपण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा हा जो संदेश पाठवणारा आहे तो कुठल्या तरी भाषेमध्ये एक संदेश लिहून किंवा एक संदेश घेणाऱ्या किंवा या ग्राहकापर्यंत पाठवतो. त्यानंतर हा ग्राहक त्या संदेशाचा अर्थ लावून त्याचा उलगडा करून मग तो संदेश समजून घेतो आणि त्यानंतर मग त्या संदेशावरती एक प्रतिक्रिया तो संदेश पाठवणाऱ्याकडे पाठवतो. आता ही प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद जेव्हा या पाठवणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचते तेव्हा ही संवाद प्रक्रिया पूर्ण झाली असं आपल्याला म्हणता येते. ठीक आहे, तर याच्यामध्ये संवाद प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, ज्या प्रक्रिया पूर्ण होणं संवाद प्रक्रिया घडण्यासाठी अतिशय महत्वाचं असते. त्यानंतर पुढची स्लाइड पहा. यामध्ये आपल्याला दिसते आहे की संवादात स्तब्धतेचे महत्व. दोन व्यक्ती असतील किंवा दोनपेक्षा जास्तही व्यक्ती असू शकतील. या व्यक्तींमध्ये जेव्हा संवाद प्रक्रिया घडत असते तेव्हा त्या संवाद प्रक्रियेमध्ये स्तब्धतेला अतिशय महत्व असते. स्तब्धता म्हणजेच काय? निशब्दता किंवा शांतता. म्हणजे एक व्यक्ती जेव्हा बोलतो आहे तेव्हा दुसऱ्या व्यक्तीनं शांतपणे ते ऐकून घेणं हे अतिशय महत्वाचं असते. दोन्ही व्यक्ती किंवा 3 व्यक्तींमध्ये संवाद होत असेल, 3-4 व्यक्तींमध्ये संवाद होत असेल, 4 सगळेजण जर आपापलं बोलणं जे दुसऱ्याचं न ऐकता केवळ स्वतःच बोलत राहिले तर त्यामध्ये संवाद प्रक्रिया घडेल का? शक्यच नाही. कारण कोण काय बोलतो आहे हे एकमेकांना काहीही समजणार नाही. त्याच्यामुळे एक एक व्यक्तीनं बोलणं आणि जेव्हा एक व्यक्ती बोलते आहे तेव्हा दुसऱ्या व्यक्तीनं ते ऐकून घेणं हे अतिशय महत्वाचं असणार आहे ना. म्हणजे एका व्यक्तीनं बोलत असताना दुसऱ्या व्यक्तीनं शांतपणे किंवा स्तब्ध राहून ते ऐकणं हे तेवढंच महत्वाचं आहे. निशब्दता, स्तब्धता असली तरच खऱ्या अर्थाने संवाद घडू शकतो. जेव्हा दोन व्यक्ती काही जाणून समजून घेऊ इच्छितात तेव्हा त्यांच्या त्या अवधानात स्तब्धतेचेही काही गुण असतात. तेव्हाच खऱ्या अर्थाने संवाद साधला जातो. अवधान म्हणजेच काय? लक्ष देणे, लक्षपूर्वक ऐकणे यालाच अवधान म्हणतात. तर जेव्हा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी काहीतरी सांगत असतो, बोलत असतो तेव्हा आपण निशब्द राहून किंवा स्तब्ध राहून काहीतरी म्हणजे शांततेनं ते सगळं ऐकून घेणं हे अतिशय आवश्यक असते संवाद प्रक्रिया घडण्यासाठी. किंवा जो बोलणारा व्यक्ती आहे, जो संदेश पाठवणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा संवाद तेव्हाच आपणाला खऱ्या अर्थानं समजतो जेव्हा आपण स्तब्ध असतो. हा बोल. आवाज नाही येत आहे. हॅलो. हा आता येतोय का? सर आवाज नाही येत आहे. आता येतोय का ग? सर आवाज नाही येत आहे सर. अरे मला येतोय ना ग तुझा आवाज. मला तुझा आवाज येतो आहे. हॅलो. हॅलो आवाज येतोय का ग? हॅलो. हॅलो आवाज येतोय का? आवाज येतोय का ग? हॅलो. हॅलो. नाही सर आवाज नाही येत आहे सर. नाही येत आहे? आवाज नाही येत आहे सर. अरे तू म्यूट. नाही सर काही आवाज नाही येत आहे, अडखडत आहे. तुझ्याकडे नेटवर्क बरोबर नसेल मग. मला तुझा क्लिअर आवाज येतो आहे. आवाज नाही येत आहे सर. बरं ठीक आहे, आजचा पाठ आपण इथेच थांबवू. आपली वेळ झालेली आहे जवळपास.